त्यागणं कठीण आहे, कमावणं सोपं आहे. त्यागणं ते कमावलेलं त्यागणं कठीण आहे. त्याच्यामुळे त्याग आपल्यामध्ये आला पाहिजे आणि हळूहळू आपण धर्मामध्ये प्रगती केली पाहिजे, है की नाही? अलंकारामध्ये सुख आहे का? अजिबात नाही. सुख कशामध्ये? ध्यानामध्ये, शिलामध्ये आहे, आचरणामध्ये आहे. आताच्या महिला त्या अलंकारामध्ये सुख पाहत आहेत की नाही? अशीच एक महिला तुम्हाला जरा ब्राह्मेंद्र देवेंद्र नारेंद्र राजं बोधि सुबोधि करुणाकरन्तं पञ्ञापदीपो जलतं जलन्तं वन्दामि बुद्धं भवपारतन्नं वन्दामि बुद्धं भवपारतन्नं वन्दामि बुद्धं भवपारतन्नं सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस सामग्री समगानं तपो सुखो. सुखकर आहे बुद्धांचा जन्म, सुखकर आहे त्या सद्धम्माची धम्मदेशना, सुखकर आहे संघाची एकता आणि एकतापूर्व तप करणे. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगत कल्याणी देव आणि मनुष्याची शास्ता धम्मपिता भगवान बुद्ध, भगवंताचा सुव्याख्यात सद्धम्म आणि या सद्धम्माला धारण करून या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र पावन भिक्षू संघ जगातील महान अशा या तीन रत्नाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. 19वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी या परिषदेचे अध्यक्ष म्हणून पूज्य भदंता SR इंदवंशजी महाथेरो यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो व तसेच आपल्या या परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंता नाकुवंशजी महाथेरो यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो. यानंतर या धम्म मंचावरती उपस्थित जे की रोगी असून सुद्धा, टायफॉइड असून सुद्धा आपल्याला धम्म सांगण्याकरिता व आपल्या मनातील रोग दूर करण्याकरिता जे या ठिकाणी उपस्थित आहेत असे पूजनीय भदंता जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे अध्यक्ष आहेत पूज्य भदंता याचे धम्मदीपजी महाथेरो यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो. व तसेच सत्यशील भंतेच्या नंतर या ओसाड पडलेल्या रानाला नंदनवन ज्यांनी केलं, सुंदर असं परिसर तपोभूमी ज्यांनी तयार केली असे आदरणीय पूज्य भदंत बुद्धभूषणजी थेरो यांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो. धम्म मंचावरती उपस्थित सर्व आदरणीय पूजनीय भिक्खू संघ सर्वांनाच त्रिवार पंचांग प्रणाम करतो. उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न, शील संपन्न, प्रज्ञा संपन्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याने धनसंपन्न बोधोपासक उपासिकांनो, गेल्या 19 वर्षापासून आपण आपल्या या भूमीमध्ये अविरत असे धम्मदेशना धम्म परिषद आयोजन करून धम्मदेशना ऐकत आहोत. मग 19 वर्षापासून आपण धम्म ऐकत आहोत, 19 वर्षापासून आपल्याकडे धम्म परिषद सुरू आहे. मग या धम्म परिषदेचा आउटपुट काय आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही जी धम्म परिषद आहे 19 वर्षापासून तर आपण ऐकत आहोत. कोणी लहान असेल, लहानाचा आता मोठा झाला असेल. 19 वर्ष म्हणजे फार मोठा काळ आहे. एखादा व्यक्ती, एखादा मुलगा लहानाचा मोठा होऊन तरुण व्हावा एवढं मोठं ते वय आहे 19 वर्ष. आणि मग या 19 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण किती धम्म ऐकला आणि ऐकलेला धम्म किती धारण केला हे महत्वाचं आहे. जो की सद्धम्म माणसाला दुःखातून मुक्त करणार आहे, खऱ्या अर्थाने माणसाच्या मनातील विकार दूर करणार, जसं की राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, सुस्ती असेल, संशय असेल, आळस असेल आणि अशा प्रकारचा अनेक विकार दूर करणारा हा सद्धम्म. हा सद्धम्म आम्ही ऐकून हा सद्धम्म किती धारण केला हे महत्वाचं आहे. 19 वर्षापासून आपण ऐकतो ना, मग हा सद्धम्म मी किती धारण केला, कशा प्रकारे सद्धम्म मी धारण केला, कशा प्रकारे मी शीलवान झालो, ही गोष्ट ध्यानात घ्यायसारखी आहे किंवा आपण स्वतः आत्मपरीक्षण करण्यासारखी गोष्ट आहे. ही जी परिषद आहे माणसाच्या चित्ताला धम्माचे संस्कार मिळावेत आणि खऱ्या अर्थाने जे काही त्याचं जीवन आहे त्या जीवनाचं जे काही महत्व आहे त्याला ते महत्व कळायला पाहिजे, याकरिता हे धम्म परिषद आहे.
मग आपण हे जीवन आपल्याला कळायला पाहिजे. बुद्ध म्हणतात की मनुष्याचा जन्म लाभणं अतिशय दुर्लभ आहे. जो आपल्याला जन्म प्राप्त झाला, किडा मुंग्याचा जन्म आपण पाहतो किंवा अनेक प्राणी, मनुष्योत्तर प्राणी, मनुष्य सोडला तर बाकीचे जे पण प्राणी पाहतो, त्या प्राण्याला धम्मदेशन ऐकता येत नाही किंवा त्या प्राण्याला धम्म धारण करता येत नाही. आपल्याला धम्म धारण करता येतो, आपल्याला धम्म धारण करता येतो. मग भगवंताने सांगितलं दुर्लभ मनुष्य जाती. मनुष्याचा जन्म अतिशय दुर्लभ आहे. नुसताच मनुष्याचा जन्म दुर्लभ नाही, दुर्लभ धम्म श्रवण, धर्माचं श्रवण करणं दुर्लभ आहे. जो धम्म आपल्याला ऐकायला मिळतो तो नेहमी नेहमी तुमच्या घरामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतो काय? आता युट्यूबला आपण ऐकत असेल, पण युट्यूबवरती आपण तेवढ्या श्रद्धायुक्त चित्ताने ऐकत नाही. हातामध्ये कोणतं काम असेल काम करत करत ऐकतो. परंतु पेंडॉलमध्ये बसून जे धम्मदेशन ऐकण्याची मनामध्ये भावना उत्पन्न होते, जी श्रद्धा माणसाच्या मनामध्ये वाढत जाते, ती श्रद्धा घरी भेटत नाही किंवा धम्मदेशन आपल्याला घरी ऐकायला भेटत नाही. मग हे दुर्लभ आहे की नाही? हा सद्धम्म ऐकणं सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभो बुद्ध उत्पादो इमस्मिंग लोके. या लोकांमध्ये बुद्ध उत्पन्न होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. भगवंत सांगतात की या लोकांमध्ये बुद्धाचं उत्पन्न होणं सुद्धा दुर्लभ आहे. आणि आपण किती पुण्यवान आहोत. 14 ऑक्टोबर 1956 ला पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धम्माच्या या सावलीमध्ये आणून उभं केलं. या सद्धम्माच्या सावलीमध्ये आपल्याला आणून उभं केलं. आपल्याला धम्म प्राप्त झाला, बुद्ध प्राप्त झाली, सगळं प्राप्त झालं. मनुष्य म्हणून आपला जन्मही झाला. परंतु मनुष्य जीवनाचं महत्व मात्र आपण विसरून गेलो. काही लोक पशुतुल्य जीवन जगत आहेत. मनुष्याचं जीवन सोडून पशुतुल्य जीवन जगत आहे. बघा, जन्माला येणे, खाणे पिणे, लहानाचं मोठं होणे, वेळ आली की लेकरं जन्माला घालणे आणि शेवटी मात्र म्हातारा होऊन मरून जाणे. एखाद्या डुकराचं उदाहरण घेऊन बघा. एखादं डुकर मातेच्या पोटात गर्भात वाढते, जन्माला येते, दूध पिऊन किंवा जे काही त्याचं खायचं असेल ते खाऊन पिऊन तो मोठा होऊन जे काय त्याची वेळ असते तेव्हा त्या वेळेमध्ये पिल्ल जन्माला घालते. त्या पिल्लाचं पालन पोषण करत करत शेवटी मरून जाते. मग तसं जीवन काही लोक जीवन जगत आहेत. बघा, काय फरक आहे का त्या जीवनामध्ये आणि या जीवनामध्ये? आपण पाहतो एखाद्या लाख वर्षापूर्वी मनुष्याची जी स्थिती होती ती स्थिती आताची आहे का? पूर्वी मनुष्य 4 पायावरती चालायचा, नंतर 2 पायावरती आला, उघडा नागडा फिरायचा, नंतर सालीचे कपडे अंगावरती घालायला लागला, नंतर गावामध्ये राहायला लागला, झोपड्याचं घर बांधायला लागला. असं करत बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आपण आता आरसीसी घर बांधलेत. भौतिक प्रगती आपण आपली केली, पण आध्यात्मिक प्रगती 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आम्हाला आपल्या पूर्वजांना 5 शील दिले होते. 67, 68, 69 वर्षापूर्वी 5 शील दिले होते. अजून लोक 5 शीलामध्ये अडकून आहेत. आर्यजींनी सांगितलं ना, उत्तर आपण प्रगती केली पाहिजे. म्हणजे मनुष्याचा देह जर आपला प्राप्त झाला, या देहाचं जर आपण जे काही महत्व आहे ते महत्व जर आपल्याला कळालं नाही, शेवटी जेव्हा मृत्यूच्या शय्येवरती आपण विराजमान होतो, तेव्हा मात्र पश्चाताप केल्याशिवाय दुसरा मार्ग आपल्याकडे नसतो. म्हणून आता जे काय आपल्याला वेळ प्राप्त झालेला आहे, जे काही जीवन प्राप्त झालेलं आहे, या जीवनाचं मोल आपण जाणलं पाहिजे आणि सद्धम्म आपण धारण केला पाहिजे. मग आपण किती आध्यात्मिक प्रगती केली हो? आध्यात्मिक प्रगती केली काय? भगवंत म्हणतात उत्तर प्रगती करा, नुसती भौतिक प्रगती करू नका. 5,000ची साडी घालणारी एखादी महिला असेल किंवा 10,000चा कोट घालणारा एखादा आमचा पुरुष बांधव किंवा आमचे बंधू भगिनी जे काय असतील, पुढच्या वर्षी त्याने जर 10,000चं घेतलं किंवा 20,000 घेतलं, ही प्रगती नाही. ही भौतिक प्रगती इथे ठेवून जायची. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान हे सगळं इथे ठेवून जायचं. परंतु आध्यात्मिक प्रगती जे की आपल्या 4 भौतिक घटकांसोबत मन नावाचं जे घटक आहे, त्या घटकामध्ये जे काय आपले कर्म सेव्ह राहणार आहेत किंवा कर्म नावाचं जे फोल्डर सेव्ह राहणार, जसं की एखादा कम्प्युटर असते बघा, त्या कम्प्युटरमध्ये आपण एखादा फोल्डर तयार करतो, त्याच्यामध्ये आपला इतिहास काय असेल ते काय जे काय आपल्याला डाटा सेव्ह करायचा डाटा सेव्ह करतो. तसंच आपल्या चित्त नावाच्या त्या फोल्डरमध्ये आपले केलेले कर्म सेव्ह होतात. आपण कमावलेला पैसा सेव्ह होत नाही, आपण बांधलेलं घर सेव्ह होत नाही, आपण घेतलेली शेती सेव्ह होत नाही, परंतु आपण केलेले कुशल आणि अकुशल कर्म हे मात्र कर्म त्या याच्यामध्ये फोल्डरमध्ये सेव्ह होतात. मग ही भौतिक संपत्ती गोळा करून काय फायदा आहे? जगण्याला लागते ना. तुम्ही म्हणशाल म्हणते जी
तुम्ही तर संन्यासी झाले, आम्हाला सांगता काय घर सोडायला? तुम्ही जरी या गृहस्थ जीवनामध्ये वावरत असाल किंवा राहत असाल, संपत्तीची आवश्यकता तुम्हाला आहे, परंतु त्या संपत्तीमध्ये अडकून न राहता आध्यात्मिक प्रगती आपण साधली पाहिजे. त्याच पैशाचा वापर, त्याच जे काही धनाचा वापर धम्मासाठी आपण केला पाहिजे. जसं की श्रद्धा संपन्न उभारे परिवार आहे बघा, एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला त्यांनी भोजनदान दिलं. धन तर आहे सर्वांपाशी, परंतु देण्याची भावना नाही. जे इथं ठेवून जायचं ते कमवायला लागलेत, आणि जे घेऊन जायचं, जे सोबत राहणार आहे, जे कर्म म्हणून आपल्या सोबत राहणार आहे, ते मात्र कमवणं लोक विसरून गेले. सोनं नाणं कमवत आहे, पैसे अडके कमवत आहे. एक बघा भजन, सुंदर भजन आहे, इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती सध्या व्हायरल होत आहे. सजे धजे के जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. बघा, जेव्हा मृत्यू येतो ना, सोने कामी येणार, चांदी कामी येणार. सजे धजे के जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे. छोटा सा तू कितने बड़े अरमान है. स्वप्न किती मोठे मोठे आहेत बघा आपले. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के सामान है तेरे. ही काय मातीची म्हणतो ना आपण, या मातीच्या कायेवरती सोन्याचे अलंकार धारण करतो, या मातीच्या कायेवरती चांदीचे अलंकार धारण करतो. मिट्टी का तू सोने के सामान है तेरे, मिट्टी की काया मिट्टी में जिस दिन समाएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोने कामी येत नाही, ना चांदी कामी येत नाही. पोटाला पिळण्या देऊ देऊ आपण कितीही काबाड कष्ट करू करू, कितीही धन संग्रहित केलं, कितीही धन कमवलं, तुम्ही कमवलेलं धन तुमच्यावरती खर्च करायचं की नाही हे ठरवणार मात्र दुसरे लोक असतात की नाही. तुम्ही बँक बॅलन्स किती करा, कपाटामध्ये किती पैसे साचवून ठेवा, परंतु ते पैसे तुमच्यावरती खर्च करायचे की नाही हे ठरवणार मात्र तुमचे लेख असतात, हे ठरवणार मात्र तुमच्या मुली असतात, हे ठरवणार मात्र तुमच्या सुना असतात की नाही. तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट करता, आयुष्यभर मेहनत घेता आणि धन संग्रहित करून ठेवता, आणि जेव्हा तुम्हाला एखादा रोग जडतो, तुमचा मृत्यूचा क्षण जेव्हा जवळ येतो, तेव्हा डॉक्टर सांगतात, अहो यांच्यावरती आता पैसे लावू नका, यांचे दिवस आता संपलेले आहेत. आणि बघा, तुम्ही कमावलेला पैसा तुमच्यावरती लावला जात नाही. मग असं धनाचा काय फायदा? आध्यात्मिक धन चोरी होऊ शकते का? आध्यात्मिक धन चोरी होऊ शकते का? चोरी होऊ शकत नाही. किंवा तुमचे लेकर वाटून घेऊ शकत नाही, ते तुमच्याकडे राहते आध्यात्मिक धन. पण भगवंताने सांगितलं, सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान सन्मान मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन याला महत्व न देता, हे महत्वाचं आहे, परंतु जास्तच महत्व याला न देता आपण जे भौतिक संपत्ती आहे ती भौतिक संपत्ती गोळा केली पाहिजे. कथा सांगतो आणि माझ्या जे काही प्रवचन आहे त्या प्रवचनाचा शेवट करतो. कसं बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे, उत्तर आपण प्रगती केली पाहिजे. आपण ऐकतो, आपल्याला अनेक लोकांना माहित आहे, अनेक लोक सुज्ञ या ठिकाणी बसलेले आहात, आपण सद्धम्माला जाणणारे लोक आहात. आपल्याला माहिती आहे की आपल्या परंपरेमध्ये 28 बुद्ध झालेले आहेत. कोणाकोणाला माहिती आहे? माहिती आहे सर्वांना. 28 बुद्ध झालेले आपण म्हणतो. तनंकर, मेदंकर, दीपंकर, शरणंकर, अशा प्रकारे 28 बुद्ध या भूतलावरती लोकांना धम्म सांगण्याकरिता, लोकांना जे काही सद्धम्माचं जीवन आहे ते जीवन प्राप्त करून देऊन, जे काही सुखाचा मार्ग आहे, श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अरहंत, पच्चक बुद्ध, सम्यक संबुद्ध, बोधिसत्व, अशा प्रकारचे मार्ग दाखवणारे अनेक बुद्ध या भूतलावरती होऊन गेले हे आपल्याला माहिती आहे. ही कशा बुद्धाच्या काळातली गोष्ट. कशा बुद्धाच्या काळामध्ये कशा बुद्धाचा गविसी नावाचा एक उपासक होता. आपण धनतेजीचे उपासक असता बघा, भगवंताचे सुद्धा अनेक उपासक होते, आणि त्या कश्यप बुद्धाची सुद्धा एक गविसी नावाचा उपासक होता. परंतु तो गविसी नावाचा उपासक फक्त भगवंताकडे जायचा, भगवंताच्या चरणावरती पुष्प अर्पित करायचा, भगवंताला वंदन करायचा आणि निघून जायचा. फक्त वंदन करायचा, यायचा, वंदन करायचा, निघून जायचा. पण काही लोक असं करतात, येतात, वंदन करतात आणि फक्त निघून जातात. आणि त्या गविसी नावाच्या उपासकाला 500 मित्र होते. त्या गविसी नावाच्या उपासकाला 500 मित्र होते, आणि त्या 500 मित्राचं सगळं खर्च करण्याचं काम हा गविसी करायचा. त्यांना कपडे लत्ते असेल, त्यांना खाणं पिणं असेल, त्यांचा शानशोक असेल, सगळ्या गोष्टी हा गविसी नावाचा उपासक त्याला पुरवायचा त्या 500 लोकांना. एके दिवशी त्या गविसीच्या मनामध्ये उत्पन्न झालं की अरे, मी भगवंताकडे जातो, भगवंताला वंदन करतो, आणि माझे 500 सहकारी आहेत ते सुद्धा भगवंताकडे जातात आणि भगवंताला वंदन करतात. धम्मामध्ये आमचं आसन समान आहे. त्याला वाटलं
या 500 लोकांना मी पैसे पुरवतो, या 500 लोकांना मी धन पुरवतो, या 500 लोकांना मी अन्न पुरवतो, तरी सुद्धा धम्मामध्ये आमचं आसन समान आहे. बघा सधम्म कसा आहे. तुमच्याकडे किती सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान सन्मान किती मोठा असू द्या, शील तुमच्यामध्ये किती आहे किंवा श्रद्धा तुमच्यामध्ये किती आहे त्याच्यावरून तुमची पात्रता ठरत असते, त्याच्यावरून तुमचं आसन ठरत असते. आणि मग त्या गविसे नावाच्या उपासकाला वाटलं अरे हे जे 500 लोक आहेत त्या 500 लोकांचा खर्च मी उचलतो, एवढं धन मी खर्च या लोकांवरती करतो, परंतु धम्मामध्ये आमच्या दोघांचं आसन समान आहे. मला मान जेवढा मिळतो तेवढाच मान त्यांना मिळतो, कारण की तेही बुद्धाला वंदन करतात आणि मीही बुद्धाला वंदन करतो. मग मी काय केलं पाहिजे, यांच्यापेक्षा मी वरिष्ठ दिसलो पाहिजे, मला यांच्यापेक्षा मोठा बहुमान प्राप्त झाला पाहिजे. मग मी भगवंताला विचारलं पाहिजे काय करू. तो भगवंताकडे जातो. गविसी उपासक, गविसी नावाचा उपासक कसं बुद्धाकडे जातो आणि कसं बुद्धाच्या पुढे गुडघ्यावर बसून म्हणतो भगवान मी तुम्हाला वंदन करतो भगवान, आणि माझे 500 सहकारी सुद्धा तुम्हाला वंदन करतात भगवान, परंतु आमच्या दोघांमध्ये ती एक समानता आहे. त्या 500 लोकांमध्ये आमच्यामध्ये भगवान मला श्रेष्ठ व्हायचं, भगवान मला मार्ग सांगा. तेव्हा भगवंताने सांगितलं बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला तू शरण जा. गवैसी म्हणतो ठीक आहे भगवान. भगवंताच्या पुढे गुडघ्यावर बसतो. बुद्धं धम्मं शरणं गच्छामी म्हणतो. बुद्ध धम्म संघाला शरण जातो आणि शरण गेल्यानंतर त्या 500 लोकांना जाऊन सांगतो अरे सधम्मामध्ये माझं आसन उंच आहे, तुम्ही फक्त भगवंताला वंदन करता, मी भगवंताचं शरणांगत उपासक आहे म्हणे. काय म्हणतो, तुम्ही तर फक्त भगवंताला वंदन करता, मी भगवंताचा शरणांगत उपासक आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा माझं आसन धम्मामध्ये श्रेष्ठ आहे, उंच आहे, आजपासून मला तुम्ही श्रेष्ठ समजा. त्या 500 लोकांना वाटते अरे आपल्याला जगवणारा, आपल्या हितसुखाच्या गोष्टी करणारा गविसे नावाचा आपला मित्र जर भगवंताकडे जाऊन जर शरणस्थान जर ग्रहण करत असेल तर आपण हे शरणस्थान ग्रहण केले पाहिजे. ते 500 लोक सुद्धा भगवंताकडे गेले. 500 लोक सुद्धा भगवंताकडे गेले आणि भगवंतापुढे जाऊन भगवंताला याचना केली, भगवान आम्हाला शरणस्थान द्या. भगवंतांनी त्यांना सुद्धा बुद्धं धम्मं शरणं गच्छामी अशा प्रकारे शरणस्थान दिले. त्या 500 लोकांनी सुद्धा शरणस्थान ग्रहण केलं. आणि 500 लोक मग त्या गविसेपाशी गेले आणि गविसेला म्हणतात, गविसेला जाऊन सांगतात मित्रा आम्ही सुद्धा तुझ्यासारखं पाहून आम्ही बुद्ध धम्म संघाला शरण गेलो, आम्ही सुद्धा तुझ्याकडे पाहून या बुद्ध धम्म संघाला शरण गेलो, आता आम्ही तुमच्या समान जाऊ म्हणतो. आम्ही सुद्धा 500 लोक तुझ्या समान आहोत. तेव्हा त्या गवेसेचा अहंकार अजून वाढला. बघा अहंकार कसा वाढत असतो. सद्धम्मामध्ये अहंकार वाढला नाही पाहिजे, परंतु मूर्ख लोकांचा अहंकार वाढत असतो. आणि मग त्या गवेसे नावाचा अहंकार वाढला त्या उपासकाचा. त्याला वाटलं मी श्रेष्ठ दिसण्याकरिता त्या ठिकाणी भगवंताकडे जाऊन शरणस्थान ग्रहण केलं आणि या 500 लोकांनी सुद्धा शरणस्थान ग्रहण केलं. धम्मामध्ये आमच्या दोघांचं आसन समान आहे, जरी मी श्रीमंत असेल तरी सुद्धा धम्मामध्ये आमचं आसन समान आहे. काहीतरी श्रेष्ठ दिसण्याकरिता, श्रेष्ठ वाटण्याकरिता मी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर भगवंताकडे जातो आणि भगवंताकडे जाऊन भगवंताच्या पुढे गुडघ्यावर बसून भगवंताला याचना करतो, भगवान मला याच्यापेक्षा मोठा मार्ग सांगा म्हणतो, याच्यापेक्षा श्रेष्ठ पद कशामध्ये ते सांगा. तर भगवंत म्हणतो अरे जो भगवंताला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो, याच्यापेक्षा जर मोठं पुण्य काय असेल किंवा एखादं मोठं जर म्हणजे जे काय असेल तर ते शील आहे म्हणतो. तुम्ही 5 शीलाचं पालन करा. ठीक आहे म्हणजे भगवान मला 5 शील द्या. तो 5 शील ग्रहण करतो आणि त्या 500 लोकांना जाऊन सांगतो तुम्ही फक्त बुद्ध धम्म संघाला शरण जाता, मी बुद्ध धम्म संघाला शरणही जातो आणि 5 शील ग्रहण करतो, त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, तुमच्यापेक्षा मी मोठा आहे असं म्हणतो. पुन्हा त्या 500 लोकांना वाटते अरे आपला मालक, आपल्याला जगवणारा, आपल्याला अन्न पुरवणारा, आपल्याला वस्त्र पुरवणारा जर भगवंताकडे जाऊन जर शील ग्रहण करत असेल तर आपण का करू नये. ते 500च्या 500 लोक सुद्धा त्या ठिकाणी भगवंताकडे गेले. भगवंताकडे जाऊन गुडघ्यावरती बसले, भगवंताला याचना केली, भगवान आम्हाला सुद्धा 5 शील द्या. आणि भगवंतांनी त्यांना सुद्धा 5 शील दिले. भगवंतांनी 5 शील दिल्यानंतर त्या लोकांनी 5 शील ग्रहण केले आणि ते 500 लोक त्या गवेसीकडे येऊन सांगतात, त्या गवेसीला येऊन म्हणतात की मित्रा आम्ही सुद्धा 5 शील ग्रहण केले, आम्ही सुद्धा तुझ्या समान आहोत, तुझ्या पायावरती पाय, तुझ्या पावलावरती पाऊल टाकून आम्ही सुद्धा धम्मामध्ये प्रगती करत आहोत. पुन्हा त्या गवेसीचा अहंकार वाढला. पुन्हा त्याला वाटलं अरे मी 5 शील ग्रहण केले आणि याने सुद्धा 5 शील ग्रहण केले, धम्मामध्ये आमचं आसन आता समान झालं, याच्यापेक्षा श्रेष्ठ मला दिसायचं, मी भगवंताला जाऊन विचारलं पाहिजे. भगवंताकडे गेला. भगवंताकडे जाऊन भगवंताला याचना करू लागला, भगवान मला याच्यापेक्षा मोठा मार्ग सांगा, सुंदर मार्ग सांगा. तर भगवंताने सांगितलं अरे 5 शीलापेक्षा जर एखादा उपासक 10 शील ग्रहण करत असेल तर तो 5 शील ग्रहण करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. बघा भिक्खू संघ आपल्या या धम्ममंचावरती विराजमान आहे. आपण सन्मान करतो ना भिक्खू संघाचा, कशामुळे करतो? शीलामुळे करतो. करतो की नाही? त्या वस्त्रामुळे करतो. लोक म्हणतात बंतेजी तुमचं काहीच नाही म्हणतात, त्या वस्त्राला वंदन करतो. त्या लोकांना मी अनेक ठिकाणी सांगत असतो, लोक म्हणतात बंतेजी तुमचं काहीच नाही, तुमच्या खांद्यावर जे वस्त्र आहे त्या वस्त्राला मी वंदन करतो.
हे वस्त्र जर आम्ही दोरीवरती टांगून ठेवलं तर दोरीला तुम्ही वंदन करता का? करता? हे वस्त्र जर आम्ही एखाद्या कपाटावरती ठेवलं तर कपाटाला तुम्ही वंदन करता काय? हाडा मासाचा माणूस लागतो की नाही त्याग करणारा? लागतो की नाही? भिक्खू संघाचा त्याग आहे बघा. त्या त्यागाला प्लस तुमच्या त्या चिवराला वंदन आहे तुमचं, परंतु त्या त्यागाला आणि त्याच्या शिराला तुमचं वंदन आहे. भगवंतांनी सांगितलं गवेसीला, अरे गवेसी 5 शील ग्रहण करणाऱ्यापेक्षा 8 शील ग्रहण करणारा श्रेष्ठ आहे म्हणे. तेव्हा तो गवेसी म्हणतो भगवान मला 8 शील द्या. भगवंत त्याला 8 शील देतात. पाणादिपाता वेरमणी, अदिन्नदाना वेरमणी, अब्रह्मचर्या वेरमणी, मुस्सावादा वेरमणी, सुरा मेरे मज्जपमद ठाणा वेरमणी, विकाल भोजना वेरमणी, नच्च गीत वादित विसुक दसन माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्काबदंग समाधी. मी अशा प्रकारचे 8 शील उच्चा सैना महासैना वेरमणी सिक्काबदंग समाधी आम्ही अशा प्रकारचे 8 शील भगवंत त्याला देतात. आणि तो 500 लोकांमध्ये जाऊन सांगतो की अरे तुम्ही फक्त 5 शील ग्रहण करता, मी 8 शील ग्रहण करतो, त्याच्यामुळे मी श्रेष्ठ आहे म्हणे, मला श्रेष्ठ समजा. तेव्हा त्या 500 लोकांना वाटलं अरे आपला मालक तर 8 शील ग्रहण करत असेल तर आपण सुद्धा 8 शील ग्रहण केलं पाहिजे. आणि ते 500 लोक सुद्धा येऊन 8 शील ग्रहण करतात. ते 500 लोक येऊन त्याला सांगतात आम्ही सुद्धा 8 शील ग्रहण केलेले आहे. तेव्हा मात्र त्याला अजून अहंकार वाढतो. अरे आता मला धम्मामध्ये श्रेष्ठ दिसण्याकरिता किंवा श्रेष्ठ म्हणून मी वावरण्याकरिता मला वेगळं काहीतरी मी केलं पाहिजे. तर भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो भगवान याच्यापेक्षा मोठं काय आहे? तेव्हा भगवंत याच्यापेक्षा मोठं 10 शील आहेत. याच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे? 10 शील आहेत. म्हणून भगवान मला ते 10 शील द्या. तर भगवंत नाही तुला 10 शील तसं देता येत नाही. मग काय करावं लागेल? तुला मुंडन करावे लागेल. पुढे काय करावे लागेल? ग्रहाचा त्याग करावे लागेल. सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान सन्मान या सगळ्या गोष्टी तुला त्याग करावा लागेल. आणि तेव्हा मात्र तुला 10 शील भेटू शकतात. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे हरकत नाही, मला श्रेष्ठ दिसायचंय त्याच्यामुळे तुम्ही 10 शील मला द्या. तो गुडघ्यावर बसून याचना करतो सब दुःखं निसरण निब्बाणस सच्चीकरणताय इमं कासावं गायतवा पब्बा चेत मग म्हणते भगवान सर्व दुःखातून नष्ट होण्याकरिता किंवा मुक्त होण्याकरिता मला तुम्ही 10 शील द्या. भगवंत त्याला चिवर देतात. तो चिवर खांद्यावरती घेतो आणि त्या 500 लोकांमध्ये जातो आणि त्या 500 लोकांना म्हणतो अरे तुम्ही फक्त 8 शील ग्रहण करता, मी 10 शील ग्रहण करणारा व्यक्ती आहे, त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. त्या 500 लोकांना वाटते बाबा आता आपल्याला पालन पोषण करणारा व्यक्ती, आपल्याला पैसे पुरवणारा, आपल्याला धन पुरवणारा व्यक्ती जर चिवर घेत असेल तर आपली व्यवस्था होऊ शकत नाही. आपण सुद्धा त्या ठिकाणी चिवर घेतलं पाहिजे. ते सुद्धा भिक्खू संघामध्ये सामील होतात. ते 500 लोक सुद्धा चिवर घेतात. मग पुन्हा याचा अहंकार वाढतो. अरे आता याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? आता सोंग करता येत नाही, इथपर्यंत सोंग करता येते, मी शिलवान आहे म्हणता येते, मी बुद्धाचा शरणागत उपासक आहे असं म्हणता येते, सोंग करता येते. परंतु 10 शीलाचं सोंग करता येते, मी 10 शील पालन करतो असं म्हणता येते, दाखवता येते लोकांना मी 10 शीलाचं पालन करतो. परंतु त्याच्या पुढे सोंग करता येत नाही, धम्माचं सोंग करता येत नाही. मग भगवंताकडे गेला म्हणजे भगवान 10 शील तर मी ग्रहण केलंय, परंतु आता मला श्रेष्ठ दिसायचं, आता दुसरं मी काय करू मला सांगा. तर भगवंतांनी सांगितलं अरे तुला जर श्रेष्ठ पद प्राप्त करायचं असेल श्रोतापन्न सकृतगामी अनागामी अरहंत अशा अवस्था तू प्राप्त कर. आणि जर तू अशा अवस्था जर प्राप्त केला तू जगामध्ये श्रेष्ठ होशील. तेव्हा तो म्हणतो भगवान मग याचा मार्ग सांगा. भगवंत सांगतात की शिलाचं पालन कर, ध्यान कर, तप कर. आणि शिलाचं पालन करून ध्यान तप जर तू केला तर कदाचित तू दुःखातून मुक्त होऊ शकतोस. आणि मग ते खऱ्याच अर्थाने जो गवेसी नावाचा उपासक आहे तो ध्यान करू लागला. ध्यान करत करत तो काय करतो? ध्यान करत करत मुक्तीच्या अवस्था श्रोतापन्न सकृतगामी अनागामी आणि अरहंत अवस्था तो प्राप्त करतो. सर्वांनी साधू करत्या म्हणा साधू साधू साधू. अरहंत अवस्था त्याने प्राप्त केली. अरहंत अवस्था त्याने प्राप्त केली. बघा सुरुवात कुठून झाली हो? सुरुवात कुठून झाली? हा व्यक्ती अरहंत पदाला जाऊन पोहोचला. सुरुवात कुठून झाली? नळी फुंकले सोनारे खिचडीकडे गेले वारे है ना. खिचडीकडे काय सगळं बनते जे लय ऐका वाटायला पण पोटात भूक लागली. आपण श्रद्धावान आहात, सकाळपासून बसलेले आहात. अनेक विद्वान बनतेचे आपल्याला धम्मदर्शन देणार आहे. हेच कमवायचं आपल्याला घरी जाऊन किंवा संध्याकाळी सुद्धा आपल्याला पोटाला भेटू शकते. बघा मावमावल्यानं बंधू भगिनींनो संध्याकाळी आपल्याला भेटू शकते, परंतु धम्मदेशना भेटू शकत नाही. या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे. सुरुवात कुठून झाली हो? दुसऱ्याकडे पाहून झाली. झाली की नाही? तर आपण सुरुवात करतो का तशी? ती विहारात चलीत जाऊ द्या, तिला जाऊ द्या म्हणतो. लयच करायला पुढं पुढं कोरद्यान बाप्पा तिलाच म्हणतात की नाही. तिनं जर अलंकार काढले, तिने जर 8 शिलाचं पालन करतो म्हणलं,
मालागंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वीरमणी शिखावरंग समाधी आम्ही मालगंध जे काय असतील ते तिने जर अलंकार काढून ठेवले की लगेच बाया बदनामी सुरू करतात. बघा जसं काहीचा नवरात मेला म्हणतात, सोंगच करायली म्हणतात. पहा म्हणतात की नाही, करणाऱ्याला सुद्धा नाव बोट ठेवतात. परंतु त्या लोकांना नाव बोट ठेवलं नाही, त्याच्यासारखं आचरण केलं, ते दुःखातून मुक्त झाले. इतकंच नाही तर 500 लोक सुद्धा अरहंत अवस्थेला प्राप्त झाले. केव्हा झाले? दुसऱ्याचं पाहून झाले. मग जर आपल्यामध्ये नसेल तर दुसऱ्याचं पाहून सुद्धा आपल्याला होता आलं पाहिजे. नुसतं अलंकारामध्ये काय सुख नाही, ते अलंकार त्यागण्यामध्ये सुख आहे. बाजारामध्ये जाऊन काम करून, कष्ट करून, पैसा कमवून, बाजारात जाऊन, सोनाराकडे जाऊन सोनं करणं छोटी गोष्ट आहे, एकदम छोटी गोष्ट आहे. कोणी करू शकते. काम मेहनत केली तर ते सोनं करू शकते. परंतु ते सोनं त्यागणं हे श्रेष्ठ आहे. त्यागणं कठीण आहे, कमावणं सोपं आहे. त्यागणं, ते कमावलेलं त्यागणं कठीण आहे. त्याच्यामुळे त्याग आपल्यामध्ये आला पाहिजे आणि हळूहळू आपण धर्मामध्ये प्रगती केली पाहिजे, है की नाही? अलंकारामध्ये सुख आहे का? अजिबात नाही. सुख कशामध्ये? ध्यानामध्ये, शिलामध्ये आहे, आचरणामध्ये आहे. आताच्या महिला त्या अलंकारामध्ये सुख पाहत आहेत की नाही? अशीच एक महिला, तुम्हाला जरा जोक सांगणे की जरा बरं वाटतं. एखाद्या बंतेजीने जर असा गंभीर धम्म सांगला, लोक म्हणतात त्याचं काय नाही, ते हसवणारा म्हणते चांगला होता. आता प्रवचन म्हणलं की हसवणच झालं. बघा, एक महिला घरामध्ये काम करत होती आणि तिचा नवरा टेन्शन मध्ये होता, काहीतरी शोधू लागला घरामध्ये. तेव्हा ती आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघते, पण म्हणते तुम्ही टेन्शन मध्ये दिसता स्वामी, त्याचं कारण काय आहे? म्हणते मी डॉक्टरकडे गेलो होतो, माझं टक्कल आहे म्हणे. नवरा सांगते बायकोला, आमच्याकडे नाही बरं का, तिकडे उदाहरण सांगा. मी डॉक्टरकडे गेलो होतो, मी डॉक्टरला सांगितलं की मला केस, माझ्या डोक्यावरती केस आले पाहिजे. डॉक्टरने सांगितलं त्याला त्याच्यावरती इलाज करण्याकरिता 3 लाख रुपये लागतील. मला फार टेन्शन आलं म्हणे, तुला एका टकल्या माणसासोबत संसार करावा लागायला म्हणून मला टेन्शन आलं, म्हणून मी 3 लाख रुपये जमा करत आहे, जेणेकरून माझ्या डोक्यावरती केस येतील. बायको म्हणे, अगं पिशे झाले का तुम्ही, मला 3 लाख देणार म्हणे, टकल्यासंग मी करतो म्हणे संसार. तिकडे 3 लाख कशाला घालता, वेगळे देणार म्हणे, मी करतो म्हणे टकल्यासंग संसार. म्हणजे कशी परिस्थिती आहे बघा, आहे की नाही? अलंकारामध्ये लोक सुख शोधत आहेत. अरे ज्या सिद्धार्थ बोधिसत्वाने सोन्याच्या ताराने इनलेले जे काही वस्त्र होते ते वस्त्र त्यागले, 3 प्रकारचे महाल त्यागले, सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान सन्मान त्यागला. हे कशासाठी त्यागला? तर खऱ्या सुखाच्या शोधासाठी टाकला. मग आपण खरं सुख त्याच्यामध्ये शोधायचं, याच्यामध्ये शोधायचं? खरं सुख हे अध्यात्मामध्ये आहे. आपली भौतिक प्रगती झालीच पाहिजे, परंतु भौतिक प्रगती सोबत आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा झाली पाहिजे. पहा, या ठिकाणी पूज्य भदंत बुद्धभूषणजी यांनी सुंदर असं हे जे काही तपोवन आहे, त्या वनाला अतिशय सुंदर करण्याकरिता अनेकदा मी 2-3 वर्षापासून भंतेजीकडे येत आहे. 2-3 वर्षापासून भंतेजी परिषद भरवत आहेत. आणि हे तुमचं तुम्हालाच आहे बघा. हे दुसरं भंतेजी काय कुठं जाऊन शेती वगैरे करत नाहीत, हे तुम्हीच त्यांना देत आहात, त्याचं तुम्हाला फळ भेटत आहे. आम्ही म्हणतो अनेक ठिकाणी, तुमचं तुम्हाला आणि खटपट आम्हाला, है की नाही? दान तुमचंच घ्यायलो. कोणासाठी घ्यायलो? तुमच्यासाठी, व्यवस्था करण्यासाठी. तर पूज्य भदंत बुद्धभूषणजी थेरो अतिशय सुंदर या ठिकाणी काम करत आहेत. त्यांना सहकार्य आपण केलं पाहिजे, वेळोवेळी विहारात आलं पाहिजे. जे काही त्यांना लागणाऱ्या वस्तू असतील, जे काही दान असेल ते दान आपण त्यांना नेहमी दिलं पाहिजे. नेहमी आपण धर्माचं श्रवण केलं पाहिजे, नेहमी दान दिलं पाहिजे, नेहमी धर्माचं आचरण करत आपलं जीवन जगलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंताचा हा सद्धम्म खऱ्या अर्थाने माणसाला दुःखातून मुक्त करणार आहे. त्या दुःखमुक्तीचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे. जास्तीचा उपदेश न करता अनेक विद्वान भंतेजी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा धम्मदेशना आपल्याला ऐकायचे आहे. जास्तीचा उपदेश न करता माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. या परिसरातील जे कोणी दुःखी असतील ते दुःखातून मुक्त व्हावे, जे कोणी रोगी असतील ते रोगातून मुक्त व्हावेत, जे कोणी भयभीत असतील ते भयातून मुक्त व्हावेत, जे कोणी अधम्य असतील त्यांना धम्म मिळावा, धम्म कळावा, धम्म समजावा. अथांग असे मंगलमैत्री व्यक्त करतो व माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि,
संघ को नमन करता हूँ।